नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमध्ये पाणथळी जागी येणारे पाहुणे फ्लोमिंगोना होत आहे विलंब। उरणमध्ये फ्लोमिंगोंच्या आगमनास यंदा उशीर होत आहे। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस येणारे 3000 फ्लोमिंगो यंदा तुरळक दिसत आहेत। फ्लोमिंगोचे अभ्यासक पक्षीप्रेमींना प्रतीक्षा असते ती हिवाळा सुरू झाला की दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच येणाऱ्या हजारोंच्या संख्येने फ्लोमिंगो पक्ष्यांची। उरण परिसरातील पाणथळ जागी येणाऱ्या फ्लोमिंगो पक्ष्यांचे यावर्षी आगमन अत्यंत धीम्या गतीने होत आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथे सुमारे 3000 फ्लोमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले होते। त्या तुलनेत यंदा अत्यंत तुरळक प्रमाणात फ्लोमिंगोंचे आगमन झाले असल्याचे दिसून येत असल्याची माहिती उरणमधील पक्षी अभ्यासक निकेतन ठाकूर यांनी दिली आहे। JNPA बंदराजवळच्या पांजे, डोंगरी, करंजा, न्हावा या 4 प्रमुख पाणथळीच्या जागी दरवर्षी हजारोच्या संख्येने हे परदेशी फ्लोमिंगो पक्षी येत असतात। मात्र अर्धा डिसेंबर महिना संपला तरी या ठिकाणी फ्लोमिंगो अद्याप गतवर्षीप्रमाणे आले नसल्यामुळे पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक, पक्षी छायाचित्रकार यांच्यामध्ये काहीशी निराशा दिसून येत आहे। उरण JNPA परिसरात दरवर्षी 2 प्रकारचे फ्लोमिंगो अर्थात रोहित पक्षी येतात। रोहित ग्रेटर फ्लोमिंगो आणि छोटा रोहित लेसर फ्लोमिंगो अशा इथे येणाऱ्या फ्लोमिंगोंच्या 2 जाती आहेत। उरण तालुक्यातील खाडी किनारी व पाणथळीच्या जागेवर हे पक्षी मुक्कामी येतात। मोठ्या रोहित पक्ष्यांचे वजन 5 किलोपर्यंत असते। त्यांची उंची 125 ते 145 असते, तर पंख विस्तार 140 ते 165 सेमीपर्यंत असतो। त्यांचे खाद्य नील, हरित, शेवाळ, लहान मृदुकाय प्राणी हे असते। सायबेरिया ते उरण व्हाया गुजरात, सायबेरिया, रशिया, युरोपमधून येणारे हे फ्लोमिंगो पक्षी गुजरात राजस्थान सीमेवरील कच्छच्या रणामधून सुमारे 5000 किलोमीटरचे अंतर दरवर्षी पार करून येथे येत असतात। थंडी सुरू झाली की साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून हे फ्लोमिंगो पक्षी येथे यायला सुरुवात होते। फ्लोमिंगो व्यतिरिक्त शॉवेलर डक, हॅरियर, लॉकेस, नॉब्रॅन, रॅडिश सेलडक, मार्श हॅरियर, पेटेंट स्टार्क, स्पूनबिल, सँडपायपर, देशी पाणकोंबडे, करकोचे, बगळे, पाणकावळे हे पक्षी देखील येथे मोठ्या प्रमाणात येतात। हिवाळा संपला की मार्च-एप्रिलमध्ये हे पक्षी येथून परतीच्या प्रवासास लागतात। मात्र यावर्षी या पक्ष्यांना येथे आगमन उशिरा होत असल्याने त्यांचा येथील मुक्काम वाढण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।